नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. गेल्या 20 ते 25 दिवसापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंघावत होतं. परंतु काल निकाल लागला आणि हे वारं आता थंडावलेलं आहे. आणि आटपाडी तालुक्यामध्ये यावेळेस थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं. शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी युती होती, या युतीमधून जिल्हा परिषदेच्या 3 आणि पंचायत समितीच्या 5 अशा एकूण 8 सीटा या निवडून आलेल्या आहेत. यामध्ये खरसुंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे जे उमेदवार होते ते जयदीप भैय्या भोसले असतील. अ, राष्ट्रवादीचे उमेदवार करगणी जिल्हा परिषद गटातून विनायक शेठ मासाळ आणि दिगंची जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि भारतीय जनता पार्टीकडून ब्रह्मानंद पडळकर यांच्या सौभाग्यवती माधवीताई पडळकर या निवडून आलेल्या आहेत. अ, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्काच म्हणावा लागेल. शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होती. या युती संदर्भात सर आपल्याशी बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत. राजेंद्र अण्णा देशमुख माजी आमदार. अण्णा, काय सांगाल? राष्ट्रवादीने इथं तालुक्यामध्ये खातं खोललंय. विनायक मासाळ सारखा चेहरा आज जिल्हा परिषदमध्ये गेलेला आहे. काय भावना आहेत? नमस्कार. यावेळेला खरं म्हणलं तर अजितदादांनी आमच्यावरती एक शब्द टाकला, आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊया. आणि त्या बाबतीत त्यांनी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमदार सुहास बाबर साहेब यांच्याबरोबर फोनवरती चर्चा केली. आणि त्यांनी हो म्हणून सांगितल्यावरती आम्ही पण फार मोठं ह्या तालुक्यामध्ये शिवसेनेला डिस्टर्ब केलं नाही. फक्त एक विनायक मासाळ हे करगणी गटातून आम्ही तिथं स्वतः तानाजी पाटील स्वतः उभा राहणार होते. त्यांनाच आम्ही थांबा म्हणलं, तुम्ही तुमच्या मुलाकडेच तेवढं लक्ष द्या आणि बाकीच्या मतदारसंघामध्ये तुम्ही लक्ष द्या. त्यामुळं एक चांगलं वातावरण, एक बिघडलेलं वातावरण दुरुस्त करण्याचा आम्ही साधा थोडासा प्रयत्न केलेला आहे. ते कामाच्या बाबतीत आता शासन चांगल्या युती असल्यामुळं सगळे मित्रपक्ष आहेत. भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजितदादा, हे सगळे एकमेकाशी आपण चांगल्या पद्धतीनं काम करतोय, पण एकत्रित कार्यकर्ते येत नाहीत. हा मोठा ह्या युतीमधला फरक आहे. म्हणजे वरचे लोक एकत्रित आहेत, पण खालचे तळातले लोक एकत्रित नाहीत. हे एकत्रित आणण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीचं वातावरण पैसे सरकार देते, त्याचा योग्य दृष्टीनं वापर करणं, क्वालिटीचं काम करणं, ह्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे आहे. आता केरळनं शिक्षण मोफत केलं आणि आपण अजूनही मंदिर बांधतोय, म्हणजे पूजा अर्चा करण्यामध्येच आपण अडकलोय. म्हणजे कुठंतरी आता दृष्टी बदलली पाहिजे आहे. नुसतं आपल्याला आरक्षण दिल्यावरती सरकारचं काम झालं आणि त्या आरक्षणासाठी सुद्धा आपल्याला वैयक्तिक काहीतरी हालचाल करावी लागते. पुढं ताट आल्यावरती जेवायचं स्वतःच आहे, आपल्या हातानेच जेवायला लागतं किंवा हात मोडला तर आपल्याच गळ्यात बांधावा लागतो. तशा पद्धतीनं आपण जरासं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे सगळ्याच पक्षाने, म्हणजे युतीमधल्या. मला सांगा, तुमचं खातं आटपाडी तालुक्यात खोललेलं आहे. विनायक मासाळ यांच्या रूपाने तुम्हाला एक चेहरा मिळाला जिल्हा परिषदेचा. काही कार्यकर्त्याकडून अशा प्रतिक्रिया उमटत आहेत की राजेंद्र अण्णांचं राजकारण पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहणार. विनायक मासाळ यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे राहिला आणि तालुक्यामध्ये अनिल शेठ तुमच्या सोबतीला आहेत. काय वाटतं? ह्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत की अण्णांनी आता मैदानात उतरलं पाहिजे. अण्णा उतरणार का मैदानात? सगळ्यांच्या बरोबर राहणं हे माझं काम आहे. म्हणजे विनायक मासाळ आता निवडून आले, त्यांना संधी मिळाली. भविष्यात अनिल शेठ आहेत आणि परत शिवसेनेचे आमदार तानाजी पाटील, या सगळ्यांनी मिळून आपण एकत्रित ही लढाई लढलेली आहे. एकट्या राजेंद्र देशमुखांना नाही, म्हणजे भारत तात्या असतील, या सगळ्यांना घेऊन एकत्रित मोठ बांधणं, हे काम करणं खरं म्हणलं तर चांगलं काम आहे.
आणि तालुक्याच्या दृष्टीनं आपल्याला हे करावं लागेल भविष्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण राजकारणाचं, निकोपपणाचं राजकारण करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. तालुक्यामध्ये टिप्पणी याकडे तुम्ही कसं बघताय? आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जो वाद रंगलेला आहे, याच्याकडे कसं बघताय? इतक्या टोकाच्या टीका-टिप्पणी करून चालत नाही. थोड्या वेळापुरतं लोकांना, नवीन मुलांना टाळ्या वाजवायपुरतं बोलणं आणि ते टिकवणं आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण नाही आपण टिकवू शकलो, तर हे जास्त दिवस म्हणजे एकेरी भाषेवरती बोलणं. आता साधं विद्याताई मोठ्यांनाच बघा, की आता पडल्या तरी त्यांच्या गाडीवरती हल्ला होतो. ही काही सुशिक्षितपणाची लक्षणं आहेत का? म्हणजे कुठंतरी आपण आत्मपरीक्षण आता निवडून आल्यानंतर मग ठीक आहे ना. म्हणजे आपला आनंद आपल्या घरापुढं, आपल्या चौकात करायला पाहिजे. त्यांच्या घरापुढं जाऊन नाही करायला पाहिजे. हे सुद्धा थोडंसं मग तुम्ही पक्ष भाजप सुशिक्षितांचा पक्ष म्हणता आणि अशिक्षितासारखं कसं वागता? निवडणूक झाली आता. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? सगळ्यांनी आपण एकत्रित हातात हात घालून काम करणं आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं, त्याच्या अडचणी शासनाच्या माध्यमातून आपण सोडवणं. हे खरं म्हणलं तर त्या मतदाराला ही माणसं आपली आहेत, असं त्याला वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं वागणं. म्हणजे सारखं काही मतलबाची ह्यातनं काहीतरी मिळेल ही अपेक्षा न ठेवता आपण त्याला सेवा देण्याच्या दृष्टीनं आपल्याला इथं निवडून आलोय. त्यामुळे ही सेवाच आपण दिली पाहिजे आहे. इलेक्शन संपल्यानंतर रिलेशन जपलं पाहिजे. रिलेशन जपलं पाहिजे. प्रत्येक पार्टीनं रिलेशन हे जपलं पाहिजे. झालं इलेक्शन तेवढ्यापुरतं. खरं म्हणलं तर अर्ज भरला आणि निकाल लागला एवढाच पिरियड इलेक्शनचा. नंतर रिलेशनशिप प्रत्येक व्यवहारात आपल्या कुटुंबाच्या, आपल्या गल्लीतल्या सर्व जाती धर्मांच्या बरोबर जाणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. तर मंडळी, हे होते माझे आमदार राजेंद्र अण्णा देशमुख. त्यांनी एक अतिशय मोलाचा संदेश दिला, की इलेक्शन झालं की रिलेशन हे जपलंच पाहिजे आणि जे तालुक्यामध्ये जे वातावरण आहे ते शांततेचं वातावरण राहिलं पाहिजे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.